हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की आता कृष्णा आणि दुष्यंत एकमेकाबरोबर भांडत असतात. कृष्णा म्हणत असते, ओ बुंगाट पाहुणं, जा, तुम्हासनी काही करायचं आहे ना ते करा, तुमच्याशी काही घेणं देणं पडलंच नाही मला, जा जा जा, खरंच काय करतायचं ते मला तरी बघूच दे, घ्यायची आहे ना तुम्हासनी माझ्याशी दुश्मनी, मग घ्याच आता. दुष्यंत म्हणतो, ए हॅलो, कोण आहेस तू एवढी मोठी, तुझ्याजवळ मी दुश्मनी घ्यायला, दुष्यंतने दुश्मनी घ्यायला, जाऊ देत. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, जावं तिकडं, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. आणि कृष्णा आता तिची 2 व्हीलर चालू करते आणि तिकडनं सरळ निघून जाते. दुष्यंत मात्र, अगं ए थांबे, कोण आहेस तू, हाऊ डेअर यू, तिथेच मागे ओरडत राहतो. पण कृष्णाला मात्र त्याचा काहीच फरक पडलेला नसतो. कृष्णा सरळ तिची बाईक स्टार्ट करते आणि तिकडनं निघून जाते. दुष्यंत ही गाडीत बसतो आणि तिकडनं निघतो. त्यानंतर आपण पाहतो की संध्याकाळी आता इकडे बहिणाबाईंचा नवरा हा सांगत आलेला असतो की वहिनी, सगळी इलेक्शनची तयारी झालेली आहे, म्हणजे बघा आता उद्यापासून आपण प्रचाराला सुरुवात करतोय, म्हणून प्रचाराचा नारळ फोडायचा आहे, तर तीसुद्धा व्यवस्था करून ठेवलेली आहे, सगळं व्यवस्थित रेडी आहे, फक्त आता उद्या प्रचाराला आपण जायचं आहे, प्रचाराची सुरुवात करायची. बहिणावतीबाई म्हणायला लागतात की मी सुद्धा येणार हा प्रचाराला. लगेचच बाळजाबाई म्हणते, अगं मग येच की. त्याबरोबर दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणत असतो, 1 मिनटं. त्यावर आई विचारते, काय रे काय झालं. दुष्यंत म्हणतो, आई कॅन्सल कर हे सगळं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय, अरे काय म्हणायला असं दुष्यंत. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई बस इथे. आणि मग दुष्यंत आईला शांतपणे बसवतो आणि म्हणत असतो, आई अगं काय गरज आहे हे सगळं करायची, कशासाठी, नको ना, प्लीज ऐक माझं, हे सगळं करण्यापेक्षा तू माझ्याबरोबर शहरात चल, आपण दोघंजणं तिकडे राहू ना, छान आनंदात राहू, सुखी राहू. फ्रँकली स्पीकिंग, जर तू हे इलेक्शन जिंकलीस ना तर सगळं माझ्या प्रॉफिटमध्ये घडणार आहे, मलाच फायदा होईल. पण मी खरं बोलू, तुला दुःखात ढकलून, तुला त्रासात ढकलून मला माझं सुख नको आहे, म्हणून तुला सांगतोय, प्लीज आई ऐक ना माझं, चल माझ्याबरोबर मुंबईला, आपण राहू तिकडे, आनंदात राहू. हे बघ, मला काहीच हरकत नाही आहे जॉब करायला, तुझ्यासाठी मी आयुष्यभरसुद्धा नोकरी करायला तयार आहे, फक्त तू माझ्याबरोबर चल प्लीज, आई ऐक ना. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत, तुझ्यासाठी जरी हा चिखल असला, तुझ्यासाठी जरी ही माती असली, तरी माझ्यासाठी माझं गाव आहे रे. आणि जसं तुला तुझ्या शहराशिवाय करमत नाही ना, तसंच मला माझ्या गावाशिवाय बी करमत नाही. आता मी नाही येणार कुठं बी. जर मला तुझं प्रेम आणि तुझी काळजी, त्याचबरोबर गावाचं भलं, या 2 गोष्टींपैकी एक निवडायला लावलं ना, तर तुझं प्रेम आणि काळजी निवडण्यापरीस मी गावकऱ्यांचं भलं निवडीन रे. आणि जेव्हापासून त्या कृष्णाचं वावर जळालं आहे, त्यातून लोकांचा माझ्याकडं बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला आहे. मग हे असं समजा असताना म्या जर हैतनं निघून गेलो तर लोकांसनी काय वाटेल, म्या गाव सोडून पळून गेलो, बाळजाबाई पळून गेली, सांग हे चालणार आहे काय तुला. दुष्यंत, अरे मला इथं राहायचं आहे, मला हे इलेक्शन बी जिंकायचं आहे, आणि माझ्या नावावर कृष्णाचं शेत जाळण्याचा जो बट्टा लागला आहे ना, तो पुसून काढायचा आहे रे, त्यासाठी चाललं आहे हे समद बाळा. का कळत नाही आहे रे तुला, आईची एवढी काळजी करतोस, मग आई एवढं समजावून सांगते, इथंच राहा, आईजवळ राहा, आईजवळ थांब, तर ते का बरं ऐकत नाहीस रे. आणि हे बघ, माझा निर्णय शेवटचा झाला आहे, म्या इथनं कुठं बी जाणार नाही, मी इथंच राहणार आणि इथंच जाणार. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणायला लागतो, याचा अर्थ आई तू तुझा हट्ट सोडणार नाहीस, तू तुझ्या हट्टावरती अडून राहणार आहेस. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अरे ह्याला अडून राहणं नाही म्हणत, ह्याला आपला विचार करणं म्हणतात. हे बघ दुष्यंत, तू थोडा विचार कर की, म्या जर इथनं निघून गेलो तर वाटेल ना समजासनी म्या पळून गेलो असं, वाटेल की नाही, तू तुझ्या तोंडानं सांग की. त्यावर दुष्यंत होकार देतो. बाळजाबाई म्हणतात, म्हणून म्या कुठं बी नाही यायचो, आणि राहू दे की मला इथं, काय फरक पडतोय, काळजी करू नको बाळा, तुझ्यापर्यंत मी या सगळ्याची झळ नाही पोचू देणार, समज चांगलं होईल, मी आहे नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई अगं मला तुझीच काळजी वाटते. त्यावर आई दुष्यंतला म्हणते, माझी काळजी नगं करूस तू लेका, तू सुखात राहावा एवढी साधी सोपी इच्छा आहे बघ माझी. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, याचा अर्थ तू ऐकणार नाहीस ना. त्यावर आई म्हणते, नाही. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मग आता मी तुला जे सांगायला आलो आहे तेच सांगतो. मी उद्या निघून चाललो आहे मुंबईला, पुन्हा कधी येईन न येईन गॉड नोस.
त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की सावित्री खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते, अवदशी मेली अवलक्षणी कार्टी, कुठल्या मुहूर्तावर घावली होती काय माहिती. एवढं चांगलं पैकं येत होतं घरला, एवढी लक्ष्मी येत होती, पर त्या कार्टीनं मेलीनं सगळं लाथाडलं. कुठं जाणार आहे मरणार आहे ती कार्टीना, मला काही कळना झालं आहे तिचं. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणायला लागते, आया गं गप की, किती बोलशील त्या कृष्णीला. अगं तुला तिचं प्रेम दिसत नाही का गं. त्याबरोबर आई म्हणते प्रेम. त्यावर लगेचच भक्ती म्हणते, अगं मग किती करते ती आपल्या समध्यांसाठी, काय सरतेस प्रत्येक वेळेस तू ही गोष्ट की ती आपलं घर सांभाळती म्हणून. त्यावर आई म्हणत असते, उपकार नाही करत माझ्यावर, ह्या घरात राहती नवं म्हणून करावं लागतंय तिला ते समज, आणि आज तिला घरला येऊ देच बघते. त्या दिवशी तुझ्यामुळं तिचा कार्यक्रम होता राहिला आहे, पण आता नाही. आता एकदा का ती कार्टी आली का नाही जर तिची मी रात्र जागवली ना, तर माझं मी नाव सांगत नाही सावित्री. येऊ देस त्या कार्टीला, जरा बघतेस तिच्याकडं. नाही तंगडं मोडून हातात दिलं तर मी अभि नाव नाही सांगणार. त्याबरोबर आता मात्र इथे भक्तीला काळजी वाटत असते की नेमकं घरामध्ये आता होणार तरी काय. भक्ती आईला म्हणत असते, आई शांत राहा, पण आई काही शांत राहत नसते. इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा आलेली असते. आता आई कृष्णाला बघते आणि म्हणते, ये 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 इथं वरती ये. अगं तिथं कशाला उभी आहेस, ये. हे बघ कृष्णे, अजून बी येळ गेलेली नाही, मी सांगतोय. जा मानेबाईंकडं आणि सांगतेस नाही की तू तयार आहेस म्हणून इलेक्शन जिंकायला, मग बघ आपल्याला किती पैकं मिळतात ते. त्यावर कृष्णा म्हणत असते, आहे तायडे तुला एक गुड न्यूज देऊ का. त्याबरोबर त्या काय विचारतात तर कृष्णा सांगते, मला नोकरी घावली. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर आपण पाहतो की कृष्णा म्हणत असते, वय अरे मी खोटं नाही बोलत आहे, मला खरंच नोकरी घावली आहे, मी खोटं नाही बोलत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे काय मला कोणी नोकरी दिली. अगं बाळाजाबाईंनी, आणि ते हप्ता बी कापून घेतो म्या असं म्हणालेत, म्हणून मला आणखीन बरं वाटायले. त्यावर भक्ती म्हणते, काय तुला बाळाजाबाईंनी स्वतःहून नोकरी दिली. अगं कृष्णे हे सांगतेस काय, मला तर वाटलं होतं बाळाजाबाईंनी तुला बोलिवलं म्हणजे तर तुला धारीवर धरणार, पण त्यांनी तर तुला नोकरी दिली. खरंच जे घडलं ते समजलंय चांगलं घडलं बघ. तुला काय वाटतं ग कृष्णे. त्यावर कृष्णा म्हणत असते, हो ग तायडे मला बी असंच वाटायले. म्हणजे तुला खरं बोलू का, अगं समद कसं माझ्या मनाप्रमाणे घडतंय बघ. आता आपलं समद चांगलं होईल बघ की ग. त्याबरोबर पुढं कृष्णा म्हणत असते, मी उगाच त्यांचं नाव घेतलं वावर जाळण्याची ह्याच्यात, खरंच माझं चुकलं. बाळजाबाईंचं मन लय मोठं आहे, त्यांनी स्वतःहून नोकरी देऊ केली. त्याबरोबर आता इथं आई मात्र विचार करत राहते, बाळजाबाईंनी स्वतःहून ह्या कार्टीला नोकरी का बरं देऊ केली असेल. तर दुसऱ्या दिवशी आता नोकरीचा पहिला दिवस असतो, त्यामुळं कृष्णा समध्यांचा आशीर्वाद घेत असते. पहिला आशीर्वाद ती देवाचा घेते. देवाला सांगत असते, देवा पाठीशी उभा राहा, आज पहिल्यांदा नांगर सोडून दुसऱ्या नांगराला स्वतःला झोपणार आहे, तर समजा कसं व्यवस्थित होऊन जाऊ दे. मग बाचा नमस्कार करते, बालासुद्धा म्हणते, बा समजा कसं चांगलं होऊन जाऊ द्या, एकदम माझ्या मनाप्रमाणे हॅप्पी. त्याबरोबर तिला तिचा बाबी म्हणाला होता की वय समजा तुझ्या मनाप्रमाणे होईल. मग कृष्णा बाला सांगत असते, आणि महत्त्वाचं म्या शेती करायचं सोडलेलं नाही, म्या फक्त पैका गोळा करण्यापुरता जातोय कामावर. एकदा का पैका गोळा झाला की मग हायच आपली शेती. त्याबरोबर बा तिला हसूनच आशीर्वाद देतोय असं ती समजते आणि मग म्हणते, बरं चल आता मी निघतो. इतक्यात तिथं भक्ती येते आणि भक्ती कृष्णाला डबा देत म्हणते, कृष्णे योगी तुझा डबा. त्याबरोबर आता डबा बघून कृष्णी म्हणते, डबा अगं हे कशासाठी बघते नाही म्हणजे डबा बिबा. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, अगं असं काय करतेस कृष्णे, कामावर जायला लागलीस ना व, मग डबा न्यायला न गं वय. त्यावर कृष्णी म्हणते, डबा. त्यावर भक्ती सांगते, अगं मग तिकडं काही तुला कामात भूक लागणार नाही वे, माणूस आहेस ना व. त्याबरोबर कृष्णी म्हणते, अगं व्हय की घेऊन जातो, बरं चल निघू व्हय म्या. त्यावर कृष्णा म्हणते, तर मग भक्ती सांगते, होय मग निघ की आता, कामाचा पहिला दिवस आहे ना व तुझ्या, उशिरा पोचायचं आहे का, चल निघ लवकर. त्याबरोबर आता कृष्णी म्हणते, भक्ते ते आहे कुठं आहे गं. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणते, का तुला काही दिस जाणार व्हय गं तिच्याशिवाय, चांगली जा की सुखासुखी कामाला, कशाला उगाच तुला तिच्या शिव्या खाऊन घ्यायचेत, जातेस ना व. त्याबरोबर कृष्णी म्हणते, अगं लांबनं दुरनं आशीर्वाद घेतला असता तिचा. त्यावर भक्ती म्हणते, कशा पायी नगं घेऊस, जा उशीर व्हायला लागलाय ना व तुला.
निघ निघ निघ. उगाचच्या उगाच झोपलेल्या वाघिणीला उठवायची कशाला पाहिजे ते. त्यापेक्षा जा, तुझा दिवस चांगला जाऊ देत आणि समद कसं व्यवस्थित होऊ देत. त्यावर कृष्णा म्हणत असते, अगं भक्ते पण आहे. त्याबरोबर भक्ती म्हणते, कृष्णा जातेस का नाही आता. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय गो जाते. आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुष्यंतसुद्धा आता शहरात जायला निघालेला असतो. बाळजाबाई स्वतः दुष्यंतला दही साखर भरवतात आणि म्हणत असतात, लेकरा दुष्यंत, अरे तू माझ्यापासनं, गावापासनं, शहरापासनं आपल्या एवढा दूर राहतोस तर मला तुझी लई काळजी वाटते बघ पोरा. खरंच प्रत्येक वेळेस फक्त मनात तुझा विचार असतो. तू काय करत असशील, कसा असशील, कसा नाही, काही अडचण असेल का, हे समज विचार डोक्यात नुसतं घर करून बसल्यात बघ. तर दुष्यंत म्हणत असतो, मग मी म्हणतोय ना तुला, चल माझ्याबरोबर शहरात. तर का ऐकत नाही आहेस. तसंही या गावात आता ठेवलं आहेच काय. त्यावर आता बहिणावती म्हणायला लागते, दुष्यंत अरे बाळा, असं बोलून नाही चालत. तू फक्त 2-4 दिवससुद्धा गावाला येत नाही. फक्त येतोस, एक रात्र राहतोस आणि निघून जातोस. मग तुला गावाची ओढ कशी लागेल. कमीत कमी कधीतरी 2-4 दिवस तरी राहायला ये की. मग लागल बघ तुला बी आपोआप आपल्या गावची ओढ. त्याबरोबर आता बहिणावतीबाईंचं हे बोलणं आवडत नाही का बाळजाबाई तिच्या हातात दह्याची वाटी देत म्हणतात, तू नेऊन हे आत ठेव. आता तरीही ती म्हणत असते, आता मी काय चुकीचं म्हणालो आहे का. अरे दुष्यंत, त्याबरोबर तिला तिचा नवरा सांगतो, वाटी नेऊन आत ठेवतेस ना. त्यावर लगेचच ती वाटी ठेवायला आत जाते. तर दुसरीकडं दुष्यंतला मात्र त्याच्याच तंद्रीतल्या गोष्टी आठवत असतो. जसं की त्याची आणि कृष्णाची पहिली भेट. त्यानंतर त्यानं त्याच्या आईला सांगितलं, आई त्या पोरीपासून जरा लांब राहा, सावध राहा. पण आईने त्याचं नाही ऐकलं. इलेक्शन लढवू नगस, माझ्याबरोबर चल म्हणली, पण ते बी नाही ऐकलं. ते समद काही आता दुष्यंतला एकदम फ्लॅशबॅकमध्ये आठवायला लागतं. पण आता दुष्यंत हा शेवटी तरुण पिढीचा मुलगा आहे. त्यामुळं ह्या अशा गोष्टीत अडकावं एवढी त्याची बुद्धी कमकुवत नाही. मग काय, आता दुष्यंत हा गाडीत बसतो आणि म्हणत असतो, येताना इकडं जेवढा त्रास होतो का नाही, तेवढा जाताना अजिबातच होत नाही. जाताना मन कसं शांत, प्रसन्न आणि आनंदी असतं. आणि मग दुष्यंत हा आता तिकडनं जायला लागतो. जाताना तो साईड मिरर ॲडजस्ट करतो आणि मग ते तिकडनं निघालेला असतो. तर आपण आता पाहतो की दुष्यंतची गाडी जशीच कंपाऊंडच्या गेटच्या बाहेर पडते, तशीच आता तिकडनं कृष्णाची सायकल मागच्या बाजूने येते आणि ती आता समोर उभी राहते. मग कृष्णा गाडीवरनं उतरते आणि आता आतच जाऊन बघावं लागणार, बाहेर तर कोणी दिसत बी नाही असं म्हणायला लागते. तर आपण आता बघतो की कृष्णा ही पुन्हा एकदा देवी आईला नमस्कार करते आणि म्हणत असते, समद कसं चांगलं होऊ दे, मला माझं समद काम जमू देत आणि सगळं बेस्ट होऊ दे. तर आता इथं जे प्राचार्य असतात ते प्रचार करत असतात, येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाईंशिवाय हायच कोण. येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाईंशिवाय हायच कोण. जिंकून जिंकून जिंकणार कोण, बाळजाबाईंशिवाय हायच कोण. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात की चला, एवढी समधी माणसं आली आहेत तर मग आपण प्रचारविधीला सुरुवात करू, चला. आणि मग त्या कृष्णाला म्हणतात, कृष्णा बाळा तू इकडे ये. त्यावर कृष्णा म्हणते, पण म्या. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, अगं ये गं, म्या बोलवते ना. मग कृष्णाजवळ येते. बाळजाबाई तिला म्हणत असतात, हे बघ कृष्णा, तुझं वावर ज्यानं कुणं जाळलं त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आणि अजून बी मिळते आहे. पर ते आमच्या घरातनं घडले, त्यामुळं या घरची करती स्त्री म्हणून म्या तुझी माफी बी मागितल्या. आता मी तुला नोकरी बी दिल्या. ह्या गावचं पुनर्वसन मला करायचं आहे. मग सुरुवात तुझ्यापासूनच. मी तुला नोकरी दिली, नवी संधी दिली. आता तिचं सोनं करायचं की काय करायचं ते तू ठरव की. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते की बाळजाबाई यावं, पण माझं काम काय आहे. तर बाळजाबाई सांगतात, अगं तुझं काम एवढंच आहे कृष्णा, प्रचार समितीच्या मागं फिरायचं, आमच्याबरोबर राहायचं. तर कृष्णा म्हणते, काय फक्त तुमच्या बरोबर चालत राहायचं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, वय गो, फक्त तुका प्रचारात सामील होचा, जमल ना तुला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय वय जमल की, मला का नाही जमायचं. आता इथं एक माणूस पटकन म्हणतो, अहो बाळजाबाई कशाला घेता या पोरीला तुमच्या प्रचारात. अवं हिनं काय गोंधळ घातला होता तो बघितलाय ना आपण, मग पुन्यांदा काही गोंधळ घातला मग. त्यावर लगेचच आता बाळजाबाई त्या माणसाला सांगते, अहो दादा गोंधळ माणसाकडनंच होतो, म्हणून मग काय आपण माणसाशी सगळे संबंध संपवतो का, नाही ना व. मग आता कृष्णा चुकली, पण तिला तिची चूक कळाली, तिच्याबद्दल तिला वाईट बी वाटलं. मग ह्याच्यावरती काय पाहिजे, आणि ज्यानं वावर जाळलं त्याला त्याच्या चुकीची शिक्षा बी मिळते आहे की.
तरी बी जर मी तिला शिक्षा देत राहिलो तर हे चुकीचं नाही का? आता हे ऐकून तर कृष्णाला अजूनच जास्त बरं वाटलेलं असतं. तर इथे बाळजाबाईंनी कृष्णाला नोकरी स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेली असते, जेणेकरून कृष्णा प्रत्येक वेळेस त्यांच्या नजरेच्या समोर राहील आणि मग मात्र कृष्णाला काहीच प्रिपेअर करता येणार नाही. तर आता आपण पाहतो की निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असते. आता प्रचाराची सुरुवात म्हणजे काय, तर छान सगळी घोषणाबाजी वगैरे. तर आपण आता पाहतो की दुष्यंतला त्याचा मित्र फोन करतो आणि सांगतो की दुष्यंत, अरे तू मला जी फाईल मेल करणार होतास ती अजून आलेली नाही आहे. दुष्यंत म्हणत असतो, अरे असं कसं होईल यार, मी तुला काल रात्रीच मेल पाठवला आहे. त्यावर तो म्हणत असतो की अरे नाही दुष्यंत, तू मेल पाठवलेला नाही आहेस. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू ये, सावकाश ये, आपण मग बसून बोलू, थांबली आहे मी. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो की अगर कशाला, मी पाठवतो. आणि मग आता तो लगेचच पाठीमागे बघतो तर काय, त्याचं लॅपटॉप गायब असतं. तो विचार करतो, अरे मी लॅपटॉपची बॅग घरी कशी काय विसरू शकतो. दुष्यंत तू ना खरंच शाब्बास, चल आता. मग ते आता पुन्हा फुल स्पीडमध्ये मागे येतात आणि मागे आल्याच्या नंतर आता दुष्यंत हा त्याचं लॅपटॉप घेत असतो. तर आता हे सगळं करत असताना दुष्यंतला दिसते ती म्हणजे त्याच्या आईबरोबर असलेली कृष्णा. दुष्यंत विचार करतो की आई आणि कृष्णा एकत्र काय करतायत, म्हणजे ही पोरगी माझ्या आईच्या विरोधात उभी राहणार असतं. तर आता इथं कृष्णा मात्र हार फूल तोरे सगळं जमवत असते. दुष्यंतला कृष्णाला बघून इतकं इरिटेट होतं. सगळी लोक पुढे गेल्यावर दुष्यंत कृष्णाकडे जातो आणि तिला मागे खेचून आणतो आणि म्हणत असतो, तुझं काय चाललंय गं, तू कशाला बोलतेस. तसं बी दुसरं इलेक्शन लढवायचं आहे नवं, मग जा की त्याच्या तयारीला लाग. हे बघ, माझ्या आईपासून लांब राहायचं, समजलं ना. त्याबरोबर कृष्णा म्हणायला लागते, ॲक्सेंट बरोबर आहे. तर आपण आता पाहतो की कृष्णा म्हणत असते, ओ साहेब, तुम्हाला का कळत नाही आहे, मी सांगतोय ना तुम्हासनी की बाळजाबाईंनी सौदा मला इथं बोलवलं आहे आणि नोकरी देऊ केलेली आहे, म्हणून मी इथं आलो आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तुझा प्लॅन बरोबर माहिती आहे मला, माझ्या आईला गोड गोड बोलून फसवलंस ना. अगं माझी आई तुमच्यासारख्या अशा साध्या लोकांवरती विश्वास ठेवायला जाते, पण तिला तुमच्या छक्के पंजे कळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, मी पुण्याला जात होतो, पण नियतीने पुन्हा आणून मला इथे उभं केलं आहे आणि म्हणून मी आता कुठेही जाणार नाही आहे. मी आता इथेच राहणार आणि माझ्या आईला तुझ्यापासून वाचवणार. आता लक्षात ठेव, तुझ्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये मी उभा आहे. माझी आई ही इलेक्शन जिंकणार यासाठी मी प्रयत्न करणार. तूने काहीही करायचा प्रयत्न केलास ना, तू माझ्या आईला कितीही त्रास दिलास तरी मी तुला तसं वागू देणार नाही. कृष्णा म्हणत असते, ओ साहेब, काय बोलताय काय उगाच करायचे म्हणून काय बेहाळ करताय काय. आणि तुमची ती जी बडबड आहे ना, ती बुंगाट चालत गेली की चालतच जाते. सांगतोय ना म्या काहीतरी, मग ऐकून घ्या की जरा 2 मिनिटं, मग बोला. नुसती फाट एस टी चालू केली की चालूच राहते. मी सांगतोय ना मला इथं कामाला तुमच्या आईनेच ठेवलं आहे म्हणून. मग त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या हातातली फुलं हार सगळं खाली फेकतो रागाने. त्याबरोबर कृष्णाचा पाय चुकून त्या काट्यांवरती पडतो आणि कृष्णाला एक काटा टुपतो. कृष्णा आई ग आ असं म्हणत तो काटा काढाय वागते. दुष्यंत म्हणतो, दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे पेरायला गेलं ना की हे असंच होतं, स्वतःच्या रस्त्यात पण काटे येतात. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, ज्यांचा जन्मच काट्यात झालेला असतो ना, त्यासनी काटे बी फुलंच वाटतात. त्याबरोबर दुष्यंतला काहीच फरक पडत नाही कृष्णाच्या ह्या शब्दाचा, कारण तो या गोष्टीचा विचारच करत नाही पुरेसा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.